कधी कधी वास्तव कल्पनेपेक्षा जास्त भयानक असतं। एका कुटुंबाच्या आयुष्यात घडलेली ही घटना ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। मुंबईतील विक्रोळी परिसर साधारण 3 महिन्यांपूर्वी एका तरुणीचा रहस्यमयरित्या गायब होण्याचा प्रकार घडतो। कुटुंबीय रात्रंदिवस शोध घेतात, पण तिचा काही ठाव ठिकाणा लागत नाही। आईच्या डोळ्यातून आसव थांबत नाहीत। बहीण वेड्यासारखी चौकशी करत राहते, पण सगळीकडे अंधारच। 3 महिने उलटतात आणि मग एके दिवशी 24 सप्टेंबर रोजी तिच्या बहिणीच्या मोबाईलवर अचानक एक संदेश येतो। संदेश नाही तर एक फोटो। तो फोटो पाहताच तिच्या अंगावर काटा येतो, कारण फोटोमध्ये दिसतं की तिची बहीण मृत अवस्थेत पडली आहे। क्षणभर बहिणीला वाटतं, माझ्या मनीषाला खरंच काही झालंय का? ती आपली साथ सोडून गेली आहे का? रडणं, ओक्साबोक्शी, गोंधळ, धावपळ, संपूर्ण घरात शोककळा पसरते। कुटुंबीय थेट पोलीस ठाण्यात धाव घेतात। आमच्या मुलीचं काहीतरी भयंकर झालंय, आम्हाला तिचा मृत्यूचा फोटो आलेला आहे। इथून पुढे कथा अजून गूढ बनते, कारण पोलिसांनाही हा प्रकार अत्यंत विचित्र वाटतो। फोटो कोण पाठवतंय? मृत्यू झालाय तर शव कुठे आहे? आणि जर हा फोटो खोटा असेल तर मागचं रहस्य काय? विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी आणि उपनिरीक्षक संतोष कोळी यांच्या टीमकडे तपासाची सूत्र जातात। तपासाची सुरुवात होते तांत्रिक पद्धतीने। कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग, डिजिटल पुरावे सगळं समोर आणलं जातं। आणि मग जे उघड होतं ते पाहून पोलिसांच्या डोळ्यासमोरचं चित्र पालटून जातं। धक्कादायक सत्य म्हणजे मनीषा अजून जिवंत होती। हो, जिवंतच। ती ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरात एका तरुणासोबत राहत असल्याचं समोर आलं। पोलीस थेट तिथं पोहोचतात। दरवाजा ठोठावला जातो। आतून दरवाजा उघडणारी व्यक्ती म्हणजे तीच मनीषा। ती 3 महिन्यांपासून घरच्यांपासून दूर होती, मात्र कोणीतरी तिच्या कुटुंबाला खोटा मृत्यूचा फोटो पाठवून या प्रकरणाला भयंकर वळण दिलं होतं। पोलिसांनी लगेच मनीषा आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाला ताब्यात घेतलं। पुढची चौकशी सुरू झाली आणि मग मनीषाला तिच्या कुटुंबाच्या ताब्यात सोपवण्यात आलं। विचार करा, 3 महिन्यांचा अंधार, अचानक मृत्यूचा फोटो आणि मग जिवंत असल्याची धक्कादायक बातमी। कुटुंबासाठी हा क्षण अविश्वसनीयच होता। थोड्या वेळापूर्वी शोककळेत बुडालेलं कुटुंब क्षणात दिलासा आणि धक्का अशा 2 टोकांच्या भावनांमध्ये हरवून गेलं। पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। तो फोटो नेमका कोणत्या उद्देशाने पाठवला? खोटं वातावरण का तयार केलं गेलं? या सगळ्या मागे आणखी काही गुपित दडलंय का? हे प्रश्न अजूनही उभे आहेत आणि उत्तर मिळेपर्यंत हा सस्पेन्स कायम राहणार आहे।